गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपला भारत देश हा अध्यात्मप्रधान संस्कृती असलेला एकमेव देश आहे. त्यातही महाराष्ट्राच्या पुण्यपावन भूमीमध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथांची परंपरा आजमितीपर्यंत चालू आहे. सुमारे 1200 वर्षांपूर्वी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. परमेश्वराने अनेक वेळा जन्म घेऊन वैदिक धर्माचे रक्षण केले आहे. सांप्रतच्या अज्ञानोधिक काळात पैसा व प्रसिद्धीच्या मागे वेगाने धावणाऱ्या मानवाला शाश्वत सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी आणि वेदधर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी गुरुरूपामध्ये परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी 16 फेब्रुवारी 1934 म्हणजेच शके 1855 फाल्गुन मास शुद्ध तृतीयेला नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रायतळे गावी अवतार घेतला. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी ईश्वरी साक्षात्कार झाला व त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले. पुढे भगवान श्री दत्तात्रेयांनी गाणगापूरला बोलावून घेतले. स्वामी नृसिंह सरस्वतींच्या रूपात प्रकट होऊन अनुग्रह दिला. स्वामींच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करून 25 वर्षे तपश्चर्या केल्यावर स्वामींनी पुन्हा दर्शन देऊन मला तुझ्याकडून वेदांचे कार्य करवून घ्यायचे आहे असा आदेश दिला. इथेच परमपूज्य रामकृष्ण स्वामी महाराजांना आपल्या जीवनाची कल्पना आली आणि गुरु आज्ञेप्रमाणे कार्याला सुरुवात झाली. 1974 साली दत्त देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली. वेदांचे संवर्धन व संरक्षण हे मुख्य कार्य जोमाने सुरू झाले. यातूनच वेदांत विद्यापीठची संकल्पना पुढे आली व 100 विद्यार्थ्यांची गुरुकुल पद्धतीने सोय होण्यासाठी वेदांत वास्तू बांधण्यात आली. याचबरोबर सामान्य लोकांना दर्शन देणे व मार्गदर्शन करणे चालू झाले. सत्संग मंडळांच्या स्थापना झाल्या. भक्तांशी होणाऱ्या संवादातूनच गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण वाच, नित्य गुरुवाणी या अनमोल ग्रंथांची निर्मिती झाली. सर्व क्षेत्रातील भक्त कार्यात सहभागी होऊ लागले. भक्तांचा अहंकार कमी व्हावा म्हणून भिक्षासत्र सुरू झाले. पुढील काळात आधारस्तंभ म्हणून भव्य असे दत्त मंदिर उभारले गेले आहे. एकाच मुळीतून आलेला वड, औदुंबर, पिंपळ हा देववृक्ष परमपूज्य गुरुदेवांच्या अलौकिक साक्षात्काराची प्रचिती नित्य देत आहे. या काळापासून भक्तांनाही जे अनुभव येत आहेत त्याचेच श्रवण आपण आता करणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुगौरिका या पॉडकास्टच्या चॅनलच्या या भागामध्ये आपलं परत एकदा सर्वांचं स्वागत. आजपर्यंत आम्ही 21 भागांचं पॉडकास्ट रिलीज केलेलं आहे आणि नक्कीच त्याचा तुम्हाला खूप चांगला अनुभव आला असेल आणि गुरुदेवांबद्दल सर्वांमध्ये अतिशय चांगली गोडी निर्माण झाली असेल असं आम्हाला खात्री आहे. आज या भागामध्ये माझ्याबरोबर आहेत आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हेमंत मराठे. त्यांना आम्ही मराठी गुरुजीसुद्धा म्हणतो. गुरुजी, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. तर यामध्ये सर्वप्रथम तुम्ही तुमचं थोडंसं बॅकग्राऊंड आपल्या भक्तांना सांगितलं तर तेव्हापासून सुरुवात करू. माझं लहानपण सगळं वरळीमध्ये गेलं, वरळी नाक्यावरती. आणि घरामध्ये धार्मिक वातावरणच होतं, कारण आमच्या घरामध्ये आजोबांपासून गुरुचरित्र वाचन होतं. आजोबा, वडील, नंतर मी स्वतः गुरुचरित्राचं वाचन करत होतो. आणि 7वीमध्ये असताना मला एका देवळामध्ये 2.5 महिने काम करायचा पण योग आला. अचानक त्या गुरुजींना काही प्रॉब्लेम आल्यामुळे मला जावं लागलं. वडिलांना न्यायला आले होते ते, पण वडील मला मी सर्व्हिस करतो, मला काही 2.5 महिने असं येता येणार नाही. तुम्ही आता रिकामा आहे सध्या, मे महिन्याची सुट्टी आहे, त्याला घेऊन जा, तुमचं काय ते नियम दाखवा. आणि त्याप्रमाणे मी ते 2.5 महिने निळकंठेश्वर मंदिर वरळी तिकडे हा नाही अलीकडे जरा फ्लोरा हॉटेलच्या अलीकडे पोस्ट ऑफिसच्या समोर तिथे माझी किती पूजा अर्चा झाली. आणि नंतर मी बाबांना म्हटलं की आता मी इथेच राहतो देवळामध्ये, की मला सगळं जमलेलं आहे. तर बाबा फक्त एकच प्रश्न विचारलं, तुला पुढे शिकायचं नाही का? शी म्हटलं नाही, शिकायचं तर आहे. मग तुला कसं काय जमणार, शाळाचा वेळ वगैरे कसा असणार? आणि एकीकडे आमच्याकडे कसं 1923 सालापासून वरळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची पूजा अजूनपर्यंत चालू आहे. आजोबांच्यापासून 50 पासून बाबांनी केलं, 49 पर्यंत आजोबांनी केलं, 23 पासून. 50 पासून 91 पर्यंत बाबांनी 42 वर्ष केली. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे भाऊ मिळून वरळीला एका मठामध्ये उतरतो, डनलॉप हाऊसच्या बाजूला. आणि तिथून वरळी नाक्यावरती गणपती बसतो, तिथे सगळं ते पूजा अर्चा, नैवेद्य, 10 दिवस नैवेद्य असतो, ते चालू आहे अजून. 104 वर्ष आहे आता. येईल कृपा आहे, ही गणेशाची कृपा आहे.
आणि दत्तात्रेयांचं कार्य गुरुचरित्र वाचन वगैरे घरामध्ये असल्यामुळे ही आवड होतीच. लहानपणी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आजीकडे जायचो. हा. तर आजीला ऐकायला येत नसे म्हणून तिला धरून न्यायला लागायचं भजनाला. हा. कलावती देवींच्या भजनाला जायची. हा. ते बालोपासनच आले. हा. तुला लाडू मिळेल, तुला खाऊ मिळेल, हा. तुला खडीसाखर मिळेल असं सांगून मला ती न्यायची. हा. आणि माझी ती पाठ आहे, अजूनपर्यंत पाठ आहे. अच्छा. तर ती तशी ती गोडी श्रीकृष्णाची निर्माण झाली. आणि आपले गुरुदेव म्हणजे रामकृष्णच आहेत. बरोबर. त्यामुळे ऑटोमॅटिकली ते झालं. आणि गुरु कार्यामध्ये नंतर माझं शिक्षण झालं. शिक्षण माझं SSC पर्यंतच मी केलं, कारण लगेच क्रॉम्प्टनमध्ये नोकरीला लागलो सायन्स डिव्हिजनला. आणि नंतर मग या पद्धतीने टेम्पररीमध्ये होतो, मग परमनंट झालो. बरं. आणि नंतर मग सोडावी लागली ती, कारण कंपनीने VRS असं झालं. त्यावेळेला गायत्रीचा जन्म झालेला होता. मग आता एवढं चांगलं बॅकग्राऊंड तुमचं, म्हणजे धार्मिक बॅकग्राऊंड background. पूर्ण घरामध्ये. हो. मग गुरुचरणी तुम्ही कसे आलात? गुरुचरणी माझ्या मावस भावामुळे आलो. माझा मावस भाऊ मनोज दिवाकर रानडे, हा. ठाण्याला राहणारे. हा. माझ्या पुतणीला बरं नव्हतं म्हणून तिथे बघायला आले होते. आणि त्यांनी सांगितलं की अरे असं असं एक ठिकाण आहे, हा. ते सगळे आपण मराठी फॅमिली पण तुम्हाला पण नेतो मी. हा. आम्ही सगळे गेलो होतो एक बस करून, असं मार्च महिन्याच्या एंडला वगैरे 96 साली. हा. आणि आम्हाला अर्थात गुरुदेवांचं दत्तात्रेयांचं असल्यामुळे ते अतिशय आवडलं आम्हाला स्थान. आणि त्या ठिकाणी मग मी स्थिर झालो. गुरुचरणी मी 96 साली आलो. 96 साली. आणि सत्संगामध्ये मी 2006 मध्ये आलो कुलकर्णी काकांमुळे. अच्छा. म्हणजे मी विचारायला गेलो त्यांना, आपला स्टॉल लागायचा विठ्ठल मंदिर दादरला, हा. की तुम्ही गुरुपौर्णिमेला कसे जाता, कारण मी नेहमी एकटा जायचो, म्हणजे एकटा किंवा 1-2 जण असेल. हा. ते म्हणाले आम्ही बस करतो, तुला यायचं आहे का? हा यायचं. ते एका बसच्या तिकिटावर त्यांनी लिहून घेतलं. हा. मी म्हटलं वयस्कर व्यक्ती 1 मिनिट ठेवणार तिकीट आपलं, आपण देतो. पण त्यांचा बरोबर फोन आला की तुम्ही तिकडे उभे राहा, आमच्या अमरमालच्या इथे बस येईल, तुम्हाला घेऊन जाऊ. अच्छा. आणि तेव्हापासून मग ते गुरुपौर्णिमा पण व्यवस्थित चालू राहिली, सगळे सण पण चालू राहिले माझे व्यवस्थित. आता मी एकटा दुकटा जायचो असं, बस बीस ST वगैरे पण. तर अशी ग्रुप नाही मला मिळाला होता कुठला. तो मिळाल्यामुळे आनंद झाला. बरोबर. आणि मग सत्संगात पण जॉईन झालो दादरला. अच्छा. ते 2006 2007 मध्ये मुंबई सत्संगात. मुंबई सत्संगात. अच्छा. मग गुरुचरणी आल्यानंतर तुम्हाला असं काही जाणवतं का की तुमच्यामध्ये काही बदल झाले, किंवा भरपूर. पहिले मराठी गुरुजी आणि नंतरचे मराठी भयंकर गुरुजी, बदल, याच्यामध्ये भयंकर काय जरा भरपूर फरक भक्तांना पडलेला सांगाल आहे. का? आता कसं आहे, मला एवढे अनुभव आले ना की माझी नोकरी 2001 मध्ये गेली. गव्हर्नमेंटमध्ये मुलीला ऍडमिशन मिळण्यासाठी फोटो पुढे मी प्रार्थना केली होती घरातल्या आपल्या अधिष्ठानासमोर. आणि का तर जवळ आहे शाळा, आपल्याला स्कूल बस नको किंवा रिक्षा नको आणि काय नको. आम्ही गेलो, ऍडमिशन मिळालं. ऍडमिशन मिळण्यासाठी ते नंबर लागतात, ते नंबर लागलाय ना बघण्यासाठी मी पारोसा, म्हणजे आंघोळ व्हायची होती पण एक ठराविक वेळ असते ती शाळेमध्ये ठेवलेली, तेवढ्या वेळात येऊन तुम्ही बघून जा. मी तसाच गुरुदेवांना तिथे घरातला नमस्कार केला आणि मी गेलो आणि गायत्रीचा नंबर होता तिथे. अरे वा. फॉर्म नंबर. आणि मग 2 दिवसांनी इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू झाला, ती सिलेक्ट झाली. सिलेक्ट झाली तर म्हटलं 7 मिनिटावर शाळा आहे, अगदी मस्त आहे. आणि मग तिथे ते झालं. हे 2001 मध्ये. आणि त्याच 2001 मध्ये ऑगस्टमध्ये माझी नोकरी संपली. अच्छा. मी कंपनीने 432 माणसांना एकदम काढलं, VRSच देऊन टाकलं आणि डिव्हिजन घालवलं गोव्याला, घेऊन गेले तिथे. आणि आम्ही सांगितलं होतं आम्हाला 60% सॅलरी द्या, आम्ही तिथे येतो. कारण आमची वय नव्हती तेवढी. बरोबर. 42 वर्षाचं होतो मी. त्यामुळे आम्हाला ती नोकरी मिळाली ना. बरोबर. त्यामुळे ठीक आहे. मी LIC एजन्सी करत होतो. त्याच्यानंतर पूजापाठ माझं चालूच होतं. आणि त्याप्रमाणे ते मार्गक्रमण झाला माझं. मुलीचं शिक्षण माझं MSc पर्यंत झालं. असं आहे. नाही, पण गुरुदेवांनी नेहमीच सांगितले आपल्या सर्व भक्तांना की तुम्ही माझ्या फोटो समोर प्रार्थना करा आणि तुमचं जर काही कार्य असेल तर ते कार्य सुरळीतपणे पार पडेल. आणि तो तुम्हाला अनुभव, मला महत्वाचा अनुभव आहे. आणि आधी त्याच्या आधी गायत्रीच्या जन्माचा अनुभव मी तुम्हाला सांगतो. 96 साली मार्चमध्ये असं जाणं झालं, मार्च एंडिंगला रानडेंनी नेलं. त्याच्यानंतर गुरुपौर्णिमेला आम्ही दोघेही गेलो. गुरुपौर्णिमेला काय असतं, त्या दिवशी काय बोलता येत नाही गुरुदेवांजवळ आपल्याला. आणि असं काय तेव्हा कल्पना पण नव्हती, कसं बोलायचं पण माहीत नव्हतं. पण नेक्स्ट 1-2 महिन्यांनी परत रानडे आणि मी गेलो.
पण त्यावेळेला मला ना अस्थमाचा त्रास व्हायचा, हां. दमा. हं. आणि आमच्या पूर्ण कुटुंबात कोणाला नाही, अच्छा. आणि मला कसं काय होतं असं प्रश्न पडला होता मला. तर त्यावेळेला आम्ही असं बैठकीला गेलो, तर मी रानाडेला विचारलं, त्या मनोज रानाडेला, हां. मला काही प्रश्न विचारायचा तर कसं काय विचारायचं असतो, इथे काय पद्धत आहे माहीत नाही. म्हटलं काय नाही, विचारायचं असेल तर गुरुदेवानी म्हटलं हां. तरच आपल्याला विचारू शकतो आपण, नाही तर नाही. तर आम्ही असे लांब बसलेले होतो, बरीच माणसं, 50 एक माणसं पुढे बसले. तर गुरुदेव म्हणाले, काय आज कोणी विचारत नाही, काय कोणी तुम्हाला विचारत हिंट नाही दिली. आपल्याला. हां. हां. तर मला असं वाटत होतं की आता विचारावं उठून. ते म्हणाले, मग ते काही विचारता आलं नाही मला, दम्याबद्दलच मला म्हणायचं होतं, माझी प्रकृती बरोबर व्हावी म्हणून. तर नंतर ते म्हणाले की माझी एकादशी असते तेव्हा मी बोलत नाही. हां. गुरुदेव म्हणाले, आज काय तुमची सगळ्यांची एकादशी आहे का, कोणीच बोलत नाही. बरं ठीक आहे, हरकत नाही. आणि असे 2 हात वरती करून त्यांनी आशीर्वाद दिला, हरकत नाही, तुम्ही तुमच्या मनामध्ये तुमची प्रार्थना करा, ती सफल होईल. हां. तेवढ्या वेळात मी माझी ती प्रार्थना बोलून घेतली हां. की गुरुदेव, मला अस्थमाचा त्रास होतो, त्यामुळे माझ्या कंपनीमध्ये अबसेंटी होते, दांड्या होतात मला. मी जर तब्येतीमुळे जरी गेलो नाही तरी साहेबांना वाटायचं की मी पूजेला गेलो. तर ते एकदा माझं सुधारलं सगळी तब्येत, तर आणखीन मला कार्यामध्ये भाग पण घेता येईल असं मी बोललो. माझ्याकडे बरोबर ॲरोकोटचा पंप होता, हां. तो बॅगेमध्ये होता, आपण बाहेर ठेवायचो बॅगा. त्या दिवसापासून मला पंप लागायचा बंद झाला. अरे वा. माझा मावस भाऊ पण आश्चर्यचकित झाला की तू काय प्रार्थना केलीस काय. म्हटलं हो केली. मग तुला आज पंप लागला नाही. बरोबर. जाताना तू वेष्टीमध्ये पण तू पंप ओढला होतास. म्हटलं गुरुंची कृपा झाली. नाही, पण किती महत्वाची, किती मोठी कृपा. भयंकर. मनामध्ये तुम्ही फक्त त्याचा प्रार्थना केली आणि त्यांनी त्या म्हटल्याप्रमाणे क्षणापासून दम तुमचा दमात थांबला. थांबला. ही फारच मोठी कृपा आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि गायत्रीचा जन्माचा एक अनुभव सांगा सांगतो. ना. आम्हाला संतान नव्हतं 8 वर्ष. 87 साली लग्न झालं आणि हे नव्हतं. आता मग ते तोपर्यंत कळलं होतं ते सेवेकरांच्या मार्फत गुरुदेवांना बोलता येईल आपल्याला. ते आपले विद्याधर वगैरे ते असायचे ना, त्यांना सांगितलं की मला गुरुदेवांना जरा बोलायचं. तेव्हा राहणारेच बरोबर होतं. तर आम्ही असं काय हे असल्यामुळे सगळ्यांना जाता येत नव्हतं. तो मनात मारलं की निघायचा नगरला. मला म्हणा तू येतो चल, आम्ही जायचो. आणि तेव्हा आम्ही प्रार्थना केली, गुरुदेवांना हे केलं की गुरुदेव 8 वर्ष झाली लग्नाला, अजून संतान प्राप्ती नाही. गुरुदेव हसले आणि आशीर्वाद दिला, होईल म्हणून. आणि 97 मध्ये गायत्रीचा जन्म झाला. ही एक गुरुकृपा मोठी झाली माझ्यावर. आणि नंतर 4-6 महिन्याची झाल्यानंतर आम्ही परत तिला घेऊन दर्शनाला गेलो. दर्शनाला गेलो तर गुरुदेवांना म्हटलं, गुरुदेवांना सांगितलं की आपल्या कृपेने मला मुलगी झाली. मला त्यांनी विचारलं काय नाव ठेवलंस. मी म्हटलं गायत्री ठेव. आणि ते जोरात हसले आणि असा आशीर्वाद दिला. तिचं शिक्षण वगैरे व्यवस्थित गुरुकृपेने सगळं झालं. तिला तो गुरुदेवांचा प्रसादच आहे आम्हाला, त्यामुळे तिच्यावरती पण भयंकर कृपा आहे. आणि तिच्या मार्गाने पण ती तिचं करत असते सगळं असं. तर असे बरेच सारे अनुभव येतात जेव्हा गुरुचरणी आपण जातो आणि गुरूंनी सांगितलेल्या कार्यामध्ये जेव्हा आपण हातभार लावतो आणि त्या पद्धतीने ते कार्य आपल्याकडनं करून घेतात. याबद्दल काही तुम्हाला जीवनाचा मोठा सगळ्यात अनुभव म्हणजे 2001 मध्ये नोकरी गेल्यानंतर आपला चरितार्थ कसा चालणार याची चिंता राहते ना माणसाला. बरोबर. ती मला राहिली नाही. काही ना काहीतरी इन्व्हेस्टमेंट वगैरे मी LIC मनी बॅक पॉलिसीज वगैरे सगळ्या अशा असल्यामुळे माझ्या त्यातनं ते खर्च निघत आहे. आणि माझ्या मुलीला मी मस्करीत म्हणायचो किती भरायचे 8,000. आता महालक्ष्मी मंदिरमध्ये बसतो तीर्थ द्यायला, जे मिळाले पैसे की तुला देतो, तसं तिला मस्करीत म्हणायचो मी. पण तशी काही वेळ आली नाही. ही गुरुदेवांची कृपा मोठी. आणि ह्या माझ्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये देखील मला काय काय ज्या गोष्टी शास्त्रीजी भेटले, बर्वे गुरुजी भेटले, कीर्तने शास्त्री भेटले, त्यांच्या थ्रू मला काय काय या अध्यात्मातलं पण ज्ञान त्यांनी दिलं, ते मी आत्मसात केलं. मला अशी पाठशाळा वगैरे मिळाली नाही लहानपणी. मला खरी आवश्यकता होती, पण काही कल्पना पण नव्हती. माझ्या वडिलांना पण काही कल्पना नव्हती अशा पाठशाळा आहेत, इकडे ठेवायचं असतं मुलांना. असं झालं असतं तर मी पण कोणता तरी गुरुजी असं झालं असतं.
ते पण गुरुदेव आपल्याला नेहमी सांगायचे हा की प्रपंचाकडे तुम्ही लक्ष देऊ नका, मी आहे समर्थ, तुमचा हो. प्रपंच होईल, तुम्ही परमार्थाकडे जास्त परमार्थाकडे लक्ष द्या. या पद्धतीने गुरुदेवांनी हा. आपल्याला नेहमीच सांगितलं तर होतं. परमार्थामध्ये म्हणायचं झालं हा. ना तर ती आजीमुळे मी त्या भजनाला जायला लागलो. हा. मानसपूजा त्याच्यामध्ये एक आहे, हो. काव्य रूपाने आहे ती. हा. तर ती म्हणजे श्रीकृष्णाची पूजा आहे सगळी. अच्छा. श्रीकृष्णाला आसनावर बसवलं, त्याला अंघोळ घातली, हा. त्याला गंध लावलं, त्याला हार घातला, असं जी ती पूजा आहे. हा हा. त्याप्रमाणे मी ती बालोपासून अजूनही पाठ आहे माझी. बरं. तर ती कलावती देवींमुळे मला ते म्हणजे आजीमुळे मला ते मिळालं होतं. आणि त्याच्यामुळे धार्मिक वातावरण राहिलं घरामध्ये मी माझी दुपारची शाळा असल्यामुळे माझ्याकडे पूजेचं काम असायचं. बरोबर. पूजा घरातली तू करायची. बाबा 7-10ला बाहेर पडायचे, त्यांचं ते आटपून निघायचं संध्या वगैरे. पण बाकीचं सगळं माझ्याकडेच असायची जबाबदारी. आणि अशा तऱ्हेने मग ते अध्यात्म आणि गुरुचरित्राची पारायणं झाली माझ्या हातून. आईमाई मिरवंजी रोड परळ इथे नाडकर्णी मॅटर्निटी हॉस्पिटल आहे. हा. त्यांच्या नाडकर्णी मावशी म्हणून होत्या, त्या आल्या होत्या एकाच्या बरोबर गुरुजींकडे आमच्या. तर गुरुजींना वाटलं 1 सप्ताह असेल, हा. करू आम्ही असं म्हणाले. तर त्यामुळे तसं नाही, 1 नाही 7 सप्ताह करायचे लागोपाठ. हा. त्यामुळे 7 सप्ताह मला नाही जमणार. हा माझा शिष्य म्हणजे बाजूला आमचा असिस्टंट आहे, हा. हा करू शकेल. त्याच्याकडे गुरुचरित्राचं वाचन आहे. तेव्हा मी राहिलो होतो ठाकुर्लीला. ठाकुर्लीवरनं परळला यायचं, त्यांच्या बाथरूममध्ये आंघोळ करायची पुन्हा. आता आपल्याला शिवाशिव झालेली असते, कारण गुरुदेवांचं म्हणजे गुरुचरित्र म्हणजे दत्तात्रयांचं म्हणजे कडक असतं. तिथे सोहळे 2 नेऊन ठेवलेली होती माझी. त्यातलं नेसायचं, प्राथमिक पूजा करायची, त्यांनी देवांची पूजा ते लोक करायची आणि मग गुरुचरित्र वाचायचं. तर मी पहिल्यांदा आपण संकल्प सोडताना विचारतो की का तुम्ही हे चालू केलंय. त्यांनी मला माझा मुलगा आई म्हणून म्हणत नाही, यासाठी मला 7 सप्ताह सांगितले. मग करायचं. पहिल्याच सप्ताहामध्ये त्यांना 3ऱ्या दिवशी तो येऊन बसला, काय चाललंय आईचं बघायला त्या खोलीमध्ये. देवांची मोठी रूम हो, तिथे मला माझा भाग दिलेला समोर देव. काय चाललंय आई, आणि आई ऐकायला काय बसली म्हणून तो बघायला आला. आणि तेव्हापासून आईला हाक मारली. तिथे मांडी घालून 2.5 तास बसला गुरुचरित्र ऐकत. आणि ते 7ही सप्ताहाला होता. अगदी अगदी छान. ही आज आपण गुरुदेवांची कृपा आहे. गुरुदेवांची कृपा. आज आपण मराठी गुरुजींचे हे अनुभव ऐकलेले आहेत. नेहमीप्रमाणे मी तुम्हाला परत एकदा विनंती करेन की तुम्ही हे पॉडकास्ट पाहताना त्याला लाईक करा, त्याला शेअर करा आणि त्याला सबस्क्राईब करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.